नमस्कार मंडळी. तर आज आपण घरच्या घरी अगदी बाहेर आपण गाडीवर खातो त्या पद्धतीने मिसळपाव कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. तर कधीकधी आपल्याला वेगळं असं काहीतरी खावं वाटतं. रोज रोज भाजीपोळी खाऊनसुद्धा मुलंसुद्धा कंटाळतात आणि आपल्याला वीकमधून एकदा काहीतरी त्यांना स्पेशल असे खायला द्यायची असते. तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी मुलांनासुद्धा खाऊ घालू शकतात आणि मुले आवडीने खातील. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने होणारी अशी ही रेसिपी आहे. तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी मटकी घेतलेली आहे. मोड आलेली आपल्याला मटकी घ्यायची आहे. छान अशी स्वच्छ तिला धुवून घ्यायची आहे. इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये पाणी छान उकळलं की थोडी हळद घालायची आहे, थोडं मीठ घालायचं आहे आणि मटकी यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे, शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि मटकी आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इकडे ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. तर सगळ्यात आधी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांद्याला छान असं आपल्याला लाल रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा, अद्रक, लसूण यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं खोबरं घातलेलं आहे आणि आता खोबरं घातल्यानंतर थोडा 1 चमचा इथे धनेसुद्धा घालायचे आहेत किंवा मग तुम्ही इथे धनापूडसुद्धा ॲड करू शकता. आता याला कमी गॅसवरती आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे लाल रंग होईपर्यंत. कांदा छान परतला की लगेच यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. टोमॅटोसुद्धा आपल्याला एक 2 ते 3 मिनटासाठी यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगलं असं परतलं की आपल्याला हे सगळं मसाला खाली काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे त्याच तव्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर परतून घ्यायची आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व मसाला बारीक असा वाटून घेतलेला आहे. आता आपण याला साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मी गरम मसाला घातलेला आहे. आता मसाला छान परतला की आपण वाटलेला मसाला यामध्ये ॲड करायचा आहे. तर हा मसालासुद्धा आपल्याला कमी गॅसवरती चांगला असा परतून द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने जेवढा आपण हा मसाला छान असा परतवू ना तेवढी भाजीला टेस्ट खूप छान येते. तर ही मिसळची तर्री किंवा मिसळ आपली एवढी छान बनून तयार होते ना की खूपच. आता यानंतर इथे थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, 2 ते 3 मिनटासाठी अजून याला आपण छान असं परतून घेणार आहोत. हे मसाला चांगला परतला की यामध्ये उकडलेली मटकी आपल्याला ॲड करायची आहे. आता मटकी ॲड केल्यानंतर चांगलं याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी ॲड करायचं आहे थोडंसं. तर पाणी शक्यतो यामध्ये गरमच घाला. गरम पाण्याने भाजीला चव चांगली येते आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर याला छान अशी एक आपण उकळी काढून घेणार आहोत. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती मस्त अशी याला एक उकळी काढून घ्यायची. हे पहा, आपल्या मिसळला किती मस्त आणि छान अशी उकळी आलेली आहे. अगदी घरच्या घरी आणि घरच्याच साहित्यात अगदी कमी वेळेमध्ये आपण अगदी हॉटेल स्टाईल मिसळपाव घरच्या घरी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे. तर हे पहा, मस्त असं ताट छानपैकी वाढून घ्यायचं आहे. सगळं असं त्याच्यामध्ये मस्त असं वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे वरती आपल्याला ग्रेव्ही ॲड करायची आहे. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही इथे डेकोरेट करू शकता. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.